आपण बघणार आहोत आता सुपरफास्ट 100. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली. एसआयटीचे प्रमुख परळी तळ ठोकून असणार आहेत. मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेले असता लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट पहिल्या मजल्यावरनं थेट जमिनीवर आदळली. यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतला. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अमृतांजन ब्रिजवर हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावर धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते. अधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकासमोर 3 वर्षाच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली आणि या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई सुरू असताना ही घटना घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद म्हणतात, मात्र उद्धव ठाकरे गप्प बसले असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही खळबळजनक आरोप करत धक्कादायक माहिती दिली. योगेश कदम यांनी बारवर केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले, पण योगेशने ऐकलं नाही. त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक उतरून काढल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडल्यात. बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिला. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली. कार्यक्रमासाठी कमी लोक आले म्हणून रागवणं हे समजण्यासारखं आहे, मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ त्या अधिकाऱ्याचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे. चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही. त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली. रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं. मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी बोलली, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलं नसल्यानं ते असे व्हिडिओ ट्विट करतात असं म्हणत रोहित पवारांना त्यांनी टोला लगावला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. किती रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं. संजय शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या मायबाप जनतेचा आहे. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कोणालाही नाही असं ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला. मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला गेले. त्यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या, त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते त्या पदावर बसले, मात्र कुठलीही घराणेशाही नसलेल्या आणि कुठलीही मक्तेदारी नसलेल्या एकनाथ शिंदेने आमचं नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मजबूतीसाठी पावलं उचलली जात आहेत असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं. शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती असून ते इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकीला उपस्थित राहतील. 7 ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनालाही ते उपस्थित राहणार आहेत. सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बंडाळी सुरू आहे. आता
शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते धमकी देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर गोट्या गीते वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचे ते म्हणाले. गोट्या गीतेसारख्या गुंडांना घाबरत नाही असंही आव्हाड म्हणाले. गोट्या गीतेसारखा आरोपी व्हिडिओ व्हायरल करतो तरीही तो पोलिसांना सापडत नाही. हे पोलीस आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरही भगवा सनातन आतंकवाद शब्दप्रयोग म्हणजे फक्त राजकारण असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं. हिंसाचार कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं 1.25 लाख जप करून देवाला साकडं घालण्यात आलं. मालेगावात पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री दादा भुसे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कौतुक केलंय. देशात उत्पादन अधिक झालं पाहिजे, अधिक उत्पादनासोबत जास्तीत जास्त रोजगार मिळाला पाहिजे असंही नेहरू गांधी म्हणायचे असं नितीन गडकरी म्हणाले. ते नागपुरातील एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरातील 18 गावात भोजापूर आणि धरणातून पाणी आल्यानं आनंद उत्सव साजरा करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. इंदापूरमध्ये राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांनी कृषी मंत्री भरणेंचा प्रतिकात्मक बैलजोडी भेट दिलेली आहे. दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटबारी हे ठिकाण जे आहे ते सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरलं आहे. घनदाट जंगलात गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरनं कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला. रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागला. धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली. पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिकच खुललंय. हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्याची चादर पसरल्यानं सर्वांनाच निसर्गाची भुरळ पडली आहे. श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अधिकच आल्हाददायक झालं. मुख्याध्यापकांना शाळेत उशिरा आल्यामुळे जाब विचारणाऱ्या पालकांनाच मुख्याध्यापकांनी शिवीगाळ केली. अमरावती जिल्ह्यातील कडी मिर्झापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुलाने यांनी पालकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. जळगावच्या पारोळ्यात लंपी आजाराने थैमान घातले. लंपीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दर रविवारी भरवला जाणारा जनावरांचा बाजार बंद ठेवला आणि त्यामुळे बाजार समितीचे 50,000 उत्पन्न बुडाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गात 32 वाघ असल्याची माहिती समोर आली. बीड जिल्ह्यातील 656 गावात स्मशानभूमीच नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि या गावांमध्ये तातडीनं स्मशानभूमीची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. डोंबिवलीमधील कासा रिओ आणि कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीवर सोसायटीमधील सदस्य आणि रहिवाशांनी आक्षेप घेतला. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शकपणे पार पडली. उपनिबंधकाकडे आक्षेप नोंदवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलं. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर्स, स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात 3 वर्षांसाठी करार करण्यात आला. वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरुद्ध विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावेळी इथल्या बाजार समिती सभागृहात केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कार्यशाळेत कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली. पिकावर पडणारे विविध रोग, आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुना असलेला मालगुजारी तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला होता आणि त्यामुळे या तलावातील तब्बल
50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामात वाहून गेल्यानं तब्बल 176 कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं. चोपडा आगाराला त्या नव्या बसेस मंजूर झाल्या. धुळे मार्गे नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉईंटचं कामही आगारात पूर्णत्वाकडे गेलं. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्याने गावात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकऱ्यांना पडतो. अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड इथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. रायगडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलेलं आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांची दखल न घेतल्यानं त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेकापच्या वतीने वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लातूरच्या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी 2021 मध्ये जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने 3200 झाडं लावली होती आणि या झाडांचा 4था वाढदिवस आज साजरा करण्यात आला. जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे वसाहतीमधील 1.5 एकर जागेवर हा घनदाट वनप्रकल्प आहे. गुहागरमध्ये श्रावण महिन्याच्या निमित्तानं अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने श्रावण भजन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि भंडारी भवनमध्ये पार पडलेल्या या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीमध्ये शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 200 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अनोख्या स्पर्धेचं रत्नागिरीत सर्वत्र कौतुक केलं जातं. मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फूट गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालं. हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली. आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. चंद्रपुरात गोवा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं शहीद बाबूराव थोरात यांच्या स्मारकाच्या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी कुटुंबियांनी हुतात्मा बाबूराव थोरात यांना विशेष सन्मान देण्याची मागणी केली. अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्यानगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात भरवलेल्या या संमेलनात मोठ्या संख्येनं मराठा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली होती. बुलढाण्याच्या खामगाव इथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट दिली आहे. त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती जाणून घेतली. आता वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.